झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिक बाबतच्या आणखी काही बातम्या मात्र संक्षिप्त स्वरूपात। लंडन ऑलिम्पिकसाठी डावलले गेल्यामुळे स्विमर वीर धवल खाडेचं भवितव्य आता अंधारमय झालंय। आता काय करावं हेच आपल्याला सुचत नाहीये। आपण ऑलिम्पिकसाठी देशाचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही हे ऐकून आपल्याला धक्काच बसलाय। आपण खूप निराश झालो असून मानसिकदृष्ट्या खूप विचलित असल्याचं वीर धवलने सांगितलं। आपलं भवितव्य आता अधांतरी असून भवितव्याविषयी योग्य तो निर्णय आपण घेऊ असंही वीर धवलनं स्पष्ट केलं। भारतीय बॉक्सर ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाती परतणार नाहीत असं मत भारताचा ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंगनं व्यक्त केलंय। लंडन ऑलिम्पिकसाठी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रवाना होत आहोत। बीजिंगमध्ये एका मेडलनं देशातील बॉक्सिंगचा चेहरा मोहरा पालटला, पण आता एकापेक्षा जास्त मेडल्स मिळवण्याची वेळ आली आहे। ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स चांगली कामगिरी करतील असा विश्वास विजेंदरनं व्यक्त केलाय। भारताचे बॉक्सिंग कोच गुरुबख्श सिंग संधू हे लंडन ऑलिम्पिक नंतर रिटायरमेंट जाहीर करणार आहेत। गुरुबख्श सिंग संधू यांनी 1993 मध्ये राष्ट्रीय बॉक्सिंग टीमच्या कोचिंग पदाची जबाबदारी स्वीकारली होती। आपण आता वयाची 60 गाठत असून लंडन ऑलिम्पिक नंतर कोचिंग सांभाळण्याची आपली इच्छा नाही, आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे सांभाळली आहे असं गुरुबख्श सिंग यांनी सांगितलंय। रशियाची टेनिस क्वीन मारिया शारापोव्हा हिला लंडन ऑलिम्पिकमध्ये रशियाचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळणार आहे। त्याचबरोबर जागतिक क्रमवारीतही तिनं अव्वल स्थान प्राप्त केलं होतं। मारिया प्रथमच ऑलिम्पिकमध्ये रशियाचं प्रतिनिधित्व करणार आहे। हा आपल्यासाठी अतिशय सन्मानाचा क्षण असून रशियन टेनिसचा गौरव असल्याची प्रतिक्रिया शारापोव्हानं व्यक्त केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।